भारताकडून शस्त्रांची निर्यात ही प्रचंड वाढलेली आहे. त्याच्यामुळे काही प्रश्न पुढे येतात. नंबर 1 की याआधी भारत शस्त्र का आयात करत होता. नंबर 2 भारताने निर्यात वाढवण्याकरता मेक इन इंडियाचा हातभार काय होता. आणि नंबर 3 जी आपली निर्यात आहे डिफेन्सची ती येणाऱ्या दिवसामध्ये कशी वाढेल. हे सगळे प्रश्न जे आहेत ते आपल्यासमोर येतात. तर सर्वात पहिले आपण बोलूया की ही पहिले अशा प्रकारची निर्यात ही का होत नव्हती. लक्षात असावं की प्रश्न पहिला जो आहे आपण आयात का करत होतो. आपण जर 2014च्या आधी बघितलं तर आपण आपली 70% शस्त्र ही आयात करत होतो आणि मोस्टली ही रशियाकडनं यायची आणि काही शस्त्र मग युरोप, काही इस्रायल किंवा काही अमेरिकेकडनं. पण सर्वात जास्त जो वाटा होता तो रशियाचा होता. याचं कारण असं की बाकीचे देश आपल्याला शस्त्र द्यायला तयार नव्हते आणि दुसरं जे आधुनिक शस्त्र असतात ती आपल्याकडे बनवण्याची क्षमता नव्हती तंत्रज्ञानाच्या दृष्टीने. पण मग सरकारने असं ठरवलं की आपण आपले सरकारी कारखाने तयार करू आणि भारतात शस्त्र बनवायला सुरुवात करू. म्हणून त्यांनी 2 मोठ्या संस्था उभ्या केल्या. एक तर ऑर्डिनन्स फॅक्टरीज की ज्या आज 50-60हून जास्त आहेत आणि दुसरं आहे DPSUs म्हणजे डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग. तर ऑर्डिनन्स फॅक्टरीजनी अनेक गोष्टी बनवायला सुरुवात केल्या आणि DPSU म्हणजे भारत इलेक्ट्रिकल लिमिटेड आहे किंवा HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड आहे जिथे विमानं बनली जातात. अशा प्रकारची ती DPSUs होती. सरकारला वाटलं की हे चांगलं काम करतील. परंतु सरकारी कारखाने असं म्हणायला नको की एक सरकारच्या जावयासारखं वागतात आणि त्यांची जी एफिशियन्सी आहे अतिशय खराब असते. एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर ऑर्डिनन्स फॅक्टरीज ज्या गोष्टी बनवायच्या त्या आपण जर ती वस्तू ते शस्त्र जर आपण बाहेरनं आयात करायचं म्हटलं तर त्याची किंमत 1/3 असायची. म्हणजे ऑर्डिनन्स फॅक्टरीज अतिशय जास्त किंमतवाल्या गोष्टी बनवायच्या ज्या अतिशय महागड्या होत्या. आणि तेच होतं डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगचं. यांची सुद्धा एफिशियन्सी फारच खराब होती आणि हे जे विमानं बनवायचे माझगाव डॉक्समध्ये आपल्या काही शिप्स वगैरे बनवायच्या पण एफिशियन्सी ही फार कमी होती आणि किंमत पण फार जास्त होती. म्हणून मग ते करण्याकरता सरकारने असं ठरवलं की आपण कुठलीही ऑर्डर कुठल्याही देशाला दिली तर त्याला सांगायचं की तुम्ही ऑफसेट पॉलिसी म्हणजे 30% त्याच्यातल्या ज्या गोष्टी आहेत त्या भारतात बनवा ज्यामुळे भारतामध्ये फॅक्टरीज या वाढतील. याला ऑफसेट पॉलिसी असं म्हटलं जायचं. पण त्याच्यामध्ये सुद्धा काही फारसं यश मिळालं नाही कारण जे महत्त्वाचे जे तंत्रज्ञान होतं ते परदेशातनं यायचं आणि काहीतरी लहान सहान गोष्टी म्हणजे समजा एक विमान तुम्ही घ्यायचं म्हटलं तर त्या विमानाचं दार हे HAL हिंदुस्तान एरोनॉटिक्स वगैरे बनवायचे किंवा नंतर एक प्रकार सुरू झाला की ते फक्त त्या गोष्टी असेंबल करायची. म्हणजे पूर्ण जी किट होती ती रशियातनं यायची आणि त्याला असेंबल HAL मध्ये किंवा इतर ठिकाणी केलं जायचं. आणि मग त्याच्या पुढे ठरलं की जर टेक्नॉलॉजी ट्रान्सफर झाली तर आपण ते भारतात बनवू. परंतु फॅक्ट अशी आहे ऑर्डिनन्स फॅक्टरीची जी एफिशियन्सी होती ती फार कमी होती. डिफेन्स पब्लिक सेक्टर अंडरटेकिंगची एफिशियन्सी कमी होती. ऑफसेट पॉलिसीने फारसं चांगलं काम केलं नाही. तर 2014 नंतर ज्यावेळेला सध्याचं सरकार आलं तर त्यांनी ठरवलं की फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे जर कुठल्या प्रदेशातल्या एखाद्या कंपनीला तर भारतात शस्त्र बनवायचे असेल तर आपण त्यांना 75% त्यांना ते शस्त्र इथे बनवू देऊ शकू. परंतु त्यानंतर सुद्धा त्याला काही फारसा रिस्पॉन्स मिळाला नाही. मग आपण एक मॉडिफाईड पॉलिसी तयार केली की जो दुसरा प्रश्न आहे की आता भारताची निर्यात वाढवण्यामध्ये मेक इन इंडियाचा काय हातभाग आहे. तर पहिले आपण ठरवलं की ज्या गोष्टी आपल्याला लागतात त्या भारतात बनवायच्या आणि मेक इन इंडियामध्ये आपण सर्वात जे पहिलं काम सुरू केलं ते म्हणजे प्रायव्हेट सेक्टरला मोठ्या प्रमाणामध्ये यामध्ये आपण इन्व्हॉल्व केलं. आता प्रायव्हेट सेक्टर जे असतं त्याची एफिशियन्सी खूपच चांगली असते. उदाहरणार्थ आता प्रायव्हेट सेक्टर आहे एक भारत फोर्स नावाची कंपनी आहे जी पुण्यामध्ये आहे. ती सैन्याकरता तोफा बनवते आहे आणि त्या तोफा अतिशय चांगल्या आहेत. बोफोर्स तोफेपेक्षा सुद्धा चांगल्या आणि त्यांची किंमत सुद्धा अतिशय कॉम्पिटिटिव्ह आहे. लार्सन आणि टोब्रो जी प्रायव्हेट कंपनी आहे ती भारताकरता जे कोस्टगार्डला शिप्स लागतात त्या बनवत आहे आणि त्या सगळ्या बिफोर टाईप देत आहे. किंमत वाढवू देत नाही आणि चांगली त्याविषयी नेव्ही आणि कोस्टगार्ड अतिशय खुश आहे. याच्याशिवाय लार्सन आणि टोब्रो
सबमरीन्स म्हणजे पाणबुड्या बनवत आहे, त्याची सुद्धा क्वालिटी ही खूप चांगली आहे. म्हणजे थोडक्यात म्हणण्याचा अर्थ असा की हे जे प्रायव्हेट सेक्टर जे आलं आपल्या मेक इन इंडियामध्ये, तर त्याच्यामुळे आपली एफिशियन्सी ही खूप वाढली. आणि ज्यावेळेस त्यांनी म्हटलं की आम्ही केवळ नुसतं भारतीय सैन्याला शस्त्र पुरवण्याच्या ऐवजी जर आपण आम्हाला निर्यात करू दिली तर फार चांगलं होईल. आणि सरकारने ते याचं पॉलिसी म्हणून मान्य केलं, कारण आपण जितकी जास्त निर्यात करतो तेवढी आपली पर कॅपिटाची किंमत असते ती कमी होते. त्याचं एक उदाहरण म्हणजे ब्रह्मोस. ब्रह्मोस हे भारतीय सैन्याला पण पाहिजे, आर्मीला पाहिजे, नेव्हीला पाहिजे, एअरफोर्सला पाहिजे. सरकारने एक निर्णय घेतला की आपण हे आता त्याला एक्सपोर्टसुद्धा करू, आणि त्याकरता त्यांनी ब्रह्मोस एक्सपोर्ट करायला सुरुवात केली. आणि आत्ताच फिलिपिन्सचे डिफेन्स मिनिस्टर भारतामध्ये होते मागच्या आठवड्यामध्ये, आणि आपण एक मोठ्या संख्येने ब्रह्मोस मिसाईल्स की जी वर्ल्ड क्लास आहेत ती आता निर्यात करतो आहे. म्हणून आता आपण जी निर्यात करतो आहे ती निर्यात आपली आता प्रचंड वाढलेली आहे. तर मला एक्झॅक्ट आकडेवारी तर म्हणजे सांगणं एवढं सोपं नाही आहे, परंतु मी आपल्याला एक अंदाज देऊ शकतो की आज आपण 2022-23मध्ये 15,000 कोटी रुपयाची शस्त्र ही निर्यात केली, जी विक्रमी शस्त्र आहे, ही निर्यात विक्रमी आहे. आणि आपण मेक इन इंडियाच्या खाली जवळजवळ 1,000 कोटीहून जास्त किमतीची शस्त्र जी भारतीय सैन्याला लागतात, आर्मी, नेव्ही, एअरफोर्सला, ती आता आपण भारतामध्ये बनवतो आहे. म्हणजे आपण जर टक्केवारीचं बघितलं तर आपल्याला असं दिसेल की पहिले 70% शस्त्र भारताला लागणारी आपण आयात करायचो. आता ते आयात करण्याचं प्रमाण 70%वरून 30%वरती आलेलं आहे. म्हणजे आयात ही खूपच कमी झालेली आहे. आणि त्याच्याऐवजी आपण आत्मनिर्भर भारतमध्ये किंवा मेक इन इंडियामध्ये ही शस्त्र भारतामध्ये बनवतो आहे, ज्यामध्ये प्रायव्हेट सेक्टरचा एक मोठा भाग आहे. हे आणि एवढंच नव्हे तर येणाऱ्या काळामध्ये आपण ही निर्यात अजून प्रचंड वाढवणार आहे. याच्याशिवाय यामध्ये एक थोडंसं स्ट्रॅटेजिक लेव्हलला एक मोठं काम करण्यात आलं. आपल्याला लक्षात आलं की आपण एक सर्वात मोठा देश आहे, प्रचंड आपली इकॉनॉमी आहे आणि आपली रिक्वायरमेंट ही खूप जास्त आहे. म्हणून आता आपण बाकीच्या देश जे भारताला शस्त्र बनवला मदत करायचे, म्हणजे रशिया असो की अमेरिका असो की फ्रान्स असो की जर्मनी, त्यांच्यामध्ये आता आपण कॉम्पिटिशन सुरू केलेली आहे. म्हणून आता एक अतिशय चांगली गोष्ट अशी झाली की काही हाय एंड टेक्नॉलॉजी होती जी आपल्या प्रायव्हेट सेक्टरला बनवता येत नव्हतं, कारण त्याला खूपच वेळ लागला असता. त्याचं एक उदाहरण म्हणजे GE नावाचं एक इंजिन. आत्ताच आपले पंतप्रधान गेले होते अमेरिकेमध्ये, आणि आपण बातम्यात ऐकलं असेल की अमेरिका आपल्याला GEचं इंजिन देणार आहे. कारण आपल्याला कळून आलं की जे इंजिन आपल्या फायटर एअरक्राफ्टला पाहिजे ते बनवण्याची आपली क्षमता नाही. आणि आपण गेले 35 वर्ष प्रयत्न करतो आहे फायटर एअरक्राफ्टचं इंजिन बनवायचं, ज्याचं नाव कावेरी आहे, जे काम DRDO करत होतं, परंतु त्याचं काम पुरेसं नाही. तर आता आपण GE आयात करतो आहे आणि त्याची 90% टेक्नॉलॉजी अमेरिका आपल्याला ट्रान्सफर करणार आहे. हे एक आपला मोठा सामरिक विजय आहे, स्ट्रॅटेजिक विक्ट्री आहे. अमेरिका पहिले टेक्नॉलॉजी कधीही ट्रान्सफर करायची नाही, कारण त्यांना वाटायचं की आम्हीच नंबर 1 तंत्रज्ञानाची महाशक्ती राहायला पाहिजे. परंतु आता आपल्या राजकीय नेतृत्वाने त्यांच्यावरती प्रेशर टाकल्यामुळे आपल्याला GEचं इंजिन भारतामध्ये बनवता येईल. आणि दुसरं आपण बातमी ऐकली असेल की प्रिडेटर ड्रोन म्हणजे बिना पायलटचं उडणारं विमान, ते सुद्धा आता भारतात बनणार आहे. आणि त्यामुळे आपल्या जमिनी सीमांवरती लक्ष ठेवण्याची आपली क्षमता की जवळजवळ 16,000 किलोमीटरच्या जमिनी सीमा आहेत, 7,600 किलोमीटरच्या समुद्री सीमा आहेत. तर तिथे लक्ष ठेवून आपली सीमा सुरक्षित करण्याचं काम आहे. हे अतिशय चांगलं होईल. आणि हे कोण करतं आहे तर ही टेक्नॉलॉजी भारताला ट्रान्सफर होते आहे. आणि एवढंच नव्हे तर आपण त्या बातम्या वाचल्या असतील तर फ्रान्स आपल्याशी पुन्हा पुन्हा बोलत असतो की त्यांचं म्हणणं आहे की तुम्हाला जे पुढच्या पिढीचं जे विमान पाहिजे ते बनवण्याकरता आम्ही मदत करू आणि आम्ही ते भारतामध्ये बनवू, कारण ही हाय एंड टेक्नॉलॉजी आहे. आपल्याला स्वतःचं विमान बनवणं हे एवढं शक्य नाही आहे. आणि त्याचप्रमाणे जर्मनी जी आहे ती आपल्याला सबमरीन्स बनवण्याकरता भारतामध्ये मदत करणार आहे. आणि जी हाय एंड टेक्नॉलॉजी आपण स्वतः तयार करू शकत नाही ते तंत्रज्ञान आपल्याला
जर्मनीकडून ट्रान्सफर होईल. तर म्हणजे थोडक्यामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीचा वापर करून आपली आयात ही 70%वरनं 30%वरती आणलेली आहे. निर्यात आता प्रचंड वाढलेली आहे. आता निर्यातीमध्ये तर मला आकडेवारी माहिती असेल तर शस्त्र निर्यात करणाऱ्या पहिल्या 25 देशांमध्ये आपण आलेलो आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये $1 बिलियन एवढी शस्त्र आपल्याला निर्यात करायचे. म्हणजे प्रश्न असा होतो की याच्या पुढची आपली वाटचाल काय असायला पाहिजे की एकतर आयातीच्या बाबतीत आणि निर्यातीच्या बाबतीत पुढच्या काही वर्षामध्ये जी 30% शस्त्र आज देशाच्या बाहेरून त्याचं आपण तंत्रज्ञान आणतो आहे ते सुद्धा भारतातच बनेल आणि याच्याशिवाय निर्यात जी आहे ती $100 बिलियन एवढी पोहोचेल. तर ज्यामुळे आपण आयात करणाऱ्या देशापासून निर्यात करणाऱ्या देशांकडे वाटचाल करू. तर यामुळे मेक इन इंडिया तर पुढे जाईलच, आत्मनिर्भर भारत तर पुढे जाईलच. तर काही लढाई वगैरे झाली तर आपल्याला कोणी ब्लॅकमेल करू शकणार नाही, किमती वाढवू शकणार नाही आणि आपल्याला खूपच फायदा होईल. याच्याशिवाय भारतामध्ये प्रचंड प्रमाणामध्ये अर्थव्यवस्था वाढेल, जॉब क्रिएट होईल आणि आपण एक सशक्त देश बनण्यामध्ये आपल्याला मदत मिळेल. तर थोडक्यामध्ये हे जी आपण पॉलिसी बदली केली तर या पॉलिसीमुळे आपल्याला प्रचंड फायदा झालेला आहे आणि आता आपण एक शस्त्र आयात करणारा देश यापासून जाऊन आपण एक शस्त्र निर्यात करणाऱ्या देशांकडे जातो आहे, ज्यामुळे भारताच्या अर्थव्यवस्थेला एक मोठी मदत मिळेल आणि अर्थव्यवस्था सुद्धा वेगाने वाढेल. कारण जितकी आपण शस्त्र जास्त निर्यात करू त्यावेळेला आपल्या शस्त्रांची किंमत कमी होईल. उदाहरणार्थ ब्रह्मोस तर आता 500 कोटी रुपयाला एक पडत असेल तर आपण ते ब्रह्मोस निर्यात पण केलं तर त्याची किंमत 500वरनं भारताला 400वरती येईल, जो एक मोठा फायदा आहे. याच्याशिवाय ॲन्युअल मेंटेनन्स कॉन्ट्रॅक्ट मिळतील, याशिवाय नोकऱ्या क्रिएट होतील. तर आत्मनिर्भर भारत, मेक इन इंडिया, इम्पोर्टपासून एक्सपोर्टपर्यंत जाणं ही एक अतिशय प्रचंड उपलब्धी आहे आणि याकरता आपण देशाच्या राजकीय नेतृत्वाचं तर कौतुक करायलाच पाहिजे. याच्याशिवाय म्हणजे आपण आपली ताकद वापरून सगळ्या देशांना आता शस्त्र भारतामध्ये बनवायला भाग पाडतोय ते सुद्धा लक्षात घ्यायला पाहिजे आणि येणाऱ्या दिवसांमध्ये आपली निर्यात शस्त्रांची अजून जास्त वाढेल. मी थांबतो. जय हिंद.